सध्याचे वातावरण हे युद्धजन्य स्थितीमुळे होरपळून निघालेले आहे. अर्ध्याधिक पृथ्वीवर सध्या युद्धजन्य स्थिती आहे आणि त्यामुळे जागतिक अस्थिरता ही सुद्धा निर्माण झालेली आहे. या स्थितीचा आणि आकाशीय ग्रहस्थितींचा एकमेकांशी कसा संबंध आहे, ज्योतिषीय ग्रहगोचर यावर काय संकेत देत आहे, याविषयीची ज्योतिषीय माहिती ही आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. ही माहिती ज्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही अशा दोघांच्यासाठी सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगण्याचा येथे मी प्रयत्न करणार आहे. नमस्कार, योगभास्कर ॲस्ट्रो ह्या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. जिज्ञासा हे मानवी वैशिष्ट्य आहे. भविष्यात घडणाऱ्या घडामोडींची कल्पना येणे किंवा अंदाज बांधता यावा असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठीच मनुष्य प्राणी हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असतो. ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजेच मेदिनीय ज्योतिष होय. यामध्ये नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप, वादळे, पूर आणि मोठमोठाली राजकीय स्थित्यंतरे यांचा अभ्यास केला जातो. आपण सध्या पाहत आहोत 1 महिन्यापासून जगामध्ये युद्धजन्य स्थितीचा अनुभव आपण सर्वच जण घेत आहोत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे राजकीय अस्थिरता ही सुद्धा निर्माण झालेली आहे आणि आता या राजकीय अस्थिरतेच्या झळा सर्वसामान्य जनांना बसायला लागलेल्या आहेत. एकंदरीत परिस्थिती ही गंभीर आहे. संघर्ष विकोपाला गेलेला आहे. जागतिक शांतता ही भंग पावलेली आहे. या सर्वांचा ज्योतिषाशी काय संबंध आहे, या सर्व घटनांचा कोणत्या ज्योतिषकारणांमुळे हे घडत आहे, या सर्वांचा आढावा आपण आजच्या भागात हे घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला सेनापतीचा दर्जा प्राप्त आहे. हा युद्ध, शस्त्रास्त्रे, मारामाऱ्या या सर्वांचा कारक ग्रह आहे. त्याचबरोबर शौर्य आणि धाडस हे सुद्धा मंगळामुळे प्राप्त होत असते. युद्धाचा कारक असा हा असलेला मंगळ दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी आपले राशी परिवर्तन करून कुंभ या शनीच्या मूल त्रिकोण राशीमध्ये आलेला आहे आणि येथे आधीच राहू विराजमान आहे आणि म्हणून मंगळ आणि राहू यांची युती ही या कुंभ राशीत झालेली आहे. कुंभ ही वायू तत्वाची रास आहे आणि मंगळाची शत्रू रास आहे. अशा राशीमध्ये राहू आणि मंगळ यांची युती झालेली आहे. राहू आणि मंगळाच्या या युतीला ज्योतिषशास्त्रामध्ये अंगारक योग म्हणतात. अंगार म्हणजे जळणारा धगधगीत आगीचा गोळा होय. जेव्हा आग आणि दारू गोळा हे एकत्र येतात तेव्हा काय होते हे आपल्याला माहीतच आहे आणि त्या स्थितीचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. अग्नितत्वाचा असलेला हा मंगळ ग्रह शनीच्या वायुतत्वाच्या राशीत आहे आणि हा राहूने ग्रस्त आहे. म्हणजेच राहू हा विस्फोटक ग्रह आहे. तो भ्रम निर्माण करणारा, मायावी आहे. त्याचबरोबर दिशाभूल करणारा ग्रह म्हणून सुद्धा राहूकडे पाहिले जाते आणि त्यामुळे शत्रू राशीत असलेली मंगळ आणि राहू यांची जी युती आहे, ही युती जी आहे ती आपण हवेतून होणारा क्षेपणास्त्रांचा मारा या माध्यमातून सध्या आपण पाहतच आहोत. आणि अशातच चतुर्ग्रही योग हा निर्माण झालेला आहे. म्हणजे मंगळ, सूर्य, राहू आणि वक्री बुध हे एकत्र आलेले आहेत आणि ह्यांचं एकत्र येणं हे कुंभ राशीत असणार आहे. सूर्य म्हणजे सत्ता आहे. मंगळ म्हणजे पराक्रम, धाडस, शौर्य आणि युद्धाचा कारक ग्रह आहे. राहू हा भ्रमित करणारा ग्रह आहे आणि रीतिरिवाज मोडून काढणारा ग्रह आहे. हा आकस्मिक निर्णय घेतो आणि बुध हा ग्रह वक्री आहे आणि पापग्रहांबरोबर हा बुधाचा सध्या गोचरीचा काल आहे. बुध ज्या ग्रहाबरोबर असतो त्याप्रमाणे आपले फळ देत असतो आणि सध्याचा हा बुध पापग्रहांबरोबर आहे आणि म्हणून हा बुध हा सुद्धा येथे पापग्रह बनलेला आहे. त्यात भरीसभर म्हणून हे सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्या कात्रीत अडकलेले आहे आणि पूर्ण कालसर्प योग निर्माण झालेला आहे. म्हणजेच ग्रहांच्या ऊर्जेची विभागणी होऊन एकाच बाजूला ती झुकली गेलेली आहे. त्यामुळे समतोल बिघडलेला आहे. समतोल बिघडला की विकृती निर्माण होते. येथे अशीच काहीची स्थिती ही आपल्याला पाहायला मिळत आहे. कुंभ या वायुतत्वाच्या राशीमध्ये चतुर्ग्रही योग निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आकाशातून शस्त्रास्त्रांचा मारा हा या कालखंडात होत आहे. आणखी युद्ध घडवून आणण्यासाठी जे कारणे आहेत त्यामध्ये 3 मार्चला
खग्रास चंद्रग्रहण होते आणि त्याच्या 15 दिवस आधी बरोबर सूर्यग्रहण होते. या 2 ग्रहणांच्या कालावधीमध्ये ही जागतिक शांतता भंग पावलेली आहे. पाठोपाठ येणारी ग्रहणे ही ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानली जात नाही. मोठाली उलथापालथ होण्याचे हे संकेत मानले जातात आणि याच काळामध्ये युद्ध भडकलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहे. आता 14 मार्च 2026 रोजी सूर्य हा ग्रह राशी परिवर्तन करून आपल्या पुढील राशीत म्हणजेच मीन राशीमध्ये परावर्तित झालेला आहे. येथे तो 1 महिना वास्तव्यास असणार आहे. परंतु या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये तो शनी बरोबर असणार आहे, कारण शनी येथे आधीपासूनच विराजमान आहे आणि म्हणून संपूर्ण महिनाभर सूर्य आणि शनी यांची युती असणार आहे. शनीची चाल धीमी आहे आणि तो एका राशीमध्ये 2.5 वर्षासाठी राहतो, म्हणून शनी मीन राशीतच विराजमान असणार आहे. परंतु त्यावरून 1 महिन्याभरात सूर्याचे गोचर असणार आहे. सूर्य म्हणजे सत्ता आहे, तर शनी म्हणजे न्यायनिष्ठुरता आहे. सूर्य म्हणजे प्रकाश आहे, तर शनी म्हणजे अंधकार आहे आणि या दोघांची युती ही मीन राशीत जलतत्वाच्या राशीत होणार आहे. म्हणून आपण पाहत आहोत सध्या समुद्र मार्गावरून तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सुद्धा युद्धजन्य स्थिती ही आपल्याला नाकारता येऊ शकत नाही. दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी मंगळ ही आणि राहू ही तोपर्यंत असणार आहे आणि 2 एप्रिल 2026 रोजी मंगळ पुन्हा एकदा राशी परिवर्तन करेल आणि त्यावेळेला तो आपली सध्याची कुंभ राशी सोडून मीन राशीमध्ये जाईल. मीन राशीमध्ये आधीच शनी विराजमान आहे. तोपर्यंत रवी म्हणजे सूर्य हा पुढे सरकलेला असेल आणि तो आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीमध्ये असणार आहे आणि शनी आणि मंगळ यांची जी युती आहे ही मीन राशीमध्ये असणार आहे. शनी आणि मंगळ हे सुद्धा एकमेकांचे नैसर्गिक शत्रुग्रह आहे. मंगळ म्हणजे आग, तर शनी म्हणजे वायू. आगीला जेव्हा वारा लागतो त्यावेळेला हा अग्नी अधिकच भडकून उठतो आणि अशी स्थिती ही काहीशी निर्माण होताना दिसत आहे. त्यात थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे दिनांक 21 मार्च 2026 रोजी वक्री असलेला बुध हा मार्गी होईल आणि कदाचित यावेळी काही मध्यस्थी होऊन संधी होण्याची शक्यता ही सुद्धा निर्माण होऊ शकते आणि याला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी सध्याचे जे गुरुचे गोचर आहे तो गुरु सध्या गोचरीने स्वनक्षत्रातून भ्रमण करत आहे. ही काहीशी दिलासादायक स्थिती आहे, कारण गुरु हा सर्व धार्मिक कृत्यांचा आणि शुभतेचा कारक आहे. मानवी जीवनामध्ये सर्व शुभ कार्ये ही गुरुच्या अधिपत्याखालीच घडून येत असतात. एकंदरीत ही ग्रहस्थिती अशी असणार आहे. गुरु हा ग्रह सध्या उच्चाभिलाषी आहे आणि पुढे 2 जून 2026 रोजी हा गुरु आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीमध्ये आपला प्रवेश करेल. त्यावेळेला गुरुची काही शुभ फळे ही सुद्धा दृष्टीस आपल्याला पडू शकण्याची शक्यता ही दिसून येते. ज्योतिष हे स्थल, काल आणि परिस्थितीवर अवलंबून असते आणि म्हणून सर्वच गोष्टींचा येथे एकत्रितपणे विचार करावा लागतो. परंतु सध्याची ही जी स्थिती आहे त्याचा आणि युद्धजन्य स्थितीचा एकमेकांशी बरोबर संबंध जुळून येत आहे आणि म्हणून ही युद्धजन्य स्थिती ही निर्माण झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.